राम राम मंडळी, मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। सध्या एमपीएससीच्या भरपूर जागा निघालेल्या आहेत। या ठिकाणी बऱ्याच ॲडव्हर्टाइजमेंट पडलेले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी नवीन ॲडव्हर्टाइजमेंटचा धडाका लागलेला आहे। एमपीएससी मध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आलेली आहे। बऱ्याच या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट वेगवेगळ्या क्षेत्रातल्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत नुकत्याच। परंतु त्या ॲडव्हर्टाइजमेंटला या ठिकाणी तुम्ही अप्लाय करण्याआधी तुम्हाला या ठिकाणी एमपीएससीचे जे प्रोफाईल आहे ते अपडेट करावं लागणार आहे। हो, या ठिकाणी ही सूचना बरोबर आहे। एमपीएससीचं जे प्रोफाईल आहे ते या ठिकाणी अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे एक्झामचा फॉर्म भरण्याआधी। कारण जर तुम्ही एक्झामचा फॉर्म भरला तर त्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच चुका होऊ शकतात। त्या फॉर्मसाठी तुमचं रिजेक्शनही येऊ शकतं किंवा या ठिकाणी एलिजिबल नाहीत म्हणून सुद्धा येऊ शकतात। तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की सर्वात प्रथम या ठिकाणी एमपीएससी जे प्रोफाईल आहे तुमचं ते तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे। अपडेट कसं करायचंय ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवलेलं आहे। पूर्ण प्रोसिजर मी सांगितलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। त्याआधी या ठिकाणी बघा हे ॲडव्हर्टाइजमेंट ज्या सुटलेल्या आहेत। तर मित्रांनो, यामध्ये बघा महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या या ठिकाणी 385 जागा निघालेल्या आहेत, जाहिरात क्रमांक 12। त्यानंतर बघा या ठिकाणी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 यासाठी सुद्धा 477 पद जे आहेत ते इलिजिबल झालेले आहेत। त्यामध्ये एक तुम्हाला खुशखबर आहे, जे या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी गेलेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एक योजना आलेली आहे सरकारकडून, अमृत योजना आहे, ती मी सांगणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा जे एमपीएससी चे विद्यार्थी आहेत जे या ठिकाणी मेन्स पास करून या ठिकाणी मुलाखतीसाठी गेलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता एमपीएससी कडून जे आहे अर्थसहाय्य देण्यात येत आहे, ती अमृत योजना देत आहे। त्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य भेटणार आहे। आणि या ठिकाणी बघा जे विद्यार्थी या ठिकाणी प्री पास झालेले आहेत आणि मेन्स साठी क्वालिफाय झालेले आहेत मुख्य परीक्षेसाठी, त्यांना या ठिकाणी अमृत योजनेमधूनच या ठिकाणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपयाचं या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य भेटणार आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत हे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती या ठिकाणी अवेलेबल आहे, तुम्ही या ठिकाणी जाऊन आपल्या चॅनलवरती हे व्हिडिओ बघून घ्या। यामध्ये बघा त्यानंतरचे जे आहे जाहिरात क्रमांक 14 त्यामध्ये 15 पदे आहेत। त्यानंतर बघा या ठिकाणी जाहिरात क्रमांक 15 ते 20 या ठिकाणी बघा 32 पदे आहेत। त्यानंतर बघा या ठिकाणी जाहिरात क्रमांक 21 ते 46 मध्ये 187 पदे आहेत। आणि या ठिकाणी बघा जाहिरात क्रमांक 47 मध्ये 10 पदे आहेत। तर टोटल या ठिकाणी बरेच पदे आहेत। या संदर्भात बघा आपल्या चॅनलवरती मी सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। या ठिकाणी प्रत्येक पदावरती मी या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ बघून घ्या। तर मित्रांनो, या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट बघितले असतील त्याच पद्धतीने या ठिकाणी पूर्व परीक्षा आणि मेन्ससाठी जे तुम्हाला योजना या ठिकाणी अर्थसहाय्य देणार आहेत त्या सुद्धा मी सांगितलेल्या आहेत। चला तर आता प्रोफाईल कशी अपडेट करायची ते पूर्ण बघूया आपण। या ठिकाणी बघा ही एमपीएससी ची एक प्रोफाईल आहे। याच्यामध्ये बघा तुमचे सर्व डिटेल्स दिलेले असते। तुम्हाला जी अनलॉक करायची आहे प्रोफाईल करण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू प्रोफाईल वरती क्लिक करायचंय। व्ह्यू प्रोफाईल वरती क्लिक केल्याच्या नंतर बघा तुमचे सर्व पर्सनल डिटेल या ठिकाणी ओपन झालेले आहेत। या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव बघू शकतात, डेट ऑफ बर्थ बघू शकतात, मदर टंग बघू शकतात, तुमचा फोन नंबर असेल किंवा तुमचं या ठिकाणी वडिलांचं नाव, मदर्स नेम असेल, जेंडर असेल, मॅरिटल स्टेटस असेल तर या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्या। त्यानंतर बघा आधार कार्डच्या डिटेल्स दिलेले असतील त्या एकदा चेक करून घ्या तुमचं आधार कार्ड। त्यानंतर त्याच्यावरलं नाव जर बदललं असेल किंवा काही झालं असेल तर ते पण एकदा चेक करून घ्या। फिजिकल मेजरमेंट तुम्हाला चेक करायचंय, तुमचं हाईट मध्ये जर काही कमी जास्त असतील, म्हणजे आधी कमी होती नंतर वाढली आहे, त्यानंतर वजन कमी होतं जास्त होतं तर ते सुद्धा अपडेट करा। चेस्ट डिफ्लेटेड असेल, श्वास घेतल्यानंतर किती भरते त्यानंतर न घेता किती भरते तर तेही या ठिकाणी मेन्शन करायचंय। कास्ट कॅटेगरी डिटेल्स बघा तुमचे या ठिकाणी कास्ट नंबर बघून घ्या, इश्युइंग डेट बरोबर आहे का नाही या ठिकाणी। त्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा एनसीएल नॉन क्रिमिनल साठी येतो, जे एक्सपायर झालेले आहेत त्यांचा नंबर या ठिकाणी काढून टाका। नवीन एनसीएल तुम्हाला या ठिकाणी अपडेट करावे लागणार आहेत फॉर्म भरण्याआधी। त्याची इश्युइंग डेट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपडेट करावी लागेल। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही व्यवस्थित अपडेट केला आहे का नाही एकदा चेक करा। त्यानंतर बघा तुम्ही बेंचमार्क डिसॅबिलिटी मध्ये येत असाल, असे व्यक्ती असतात जे बेंचमार्क डिसॅबिलिटी मध्ये आहेत तर या ठिकाणी यस आहे का नो आहे चेक करा। त्यानंतर बघा तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात का नाही या ठिकाणी यस किंवा नो मध्ये सांगा। एक्स सर्व्हिसमॅन असेल आहात का नाही ते सांगा। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई आहात का नाही या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी यस किंवा नो मध्ये सांगायचं आहे। डोमासाईल डिटेल्स तुमच्या या ठिकाणी विचारले गेलेले आहेत, तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का नाही आणि डोमासाईल सर्टिफिकेट नंबर प्रोव्हाइड केला आहे का, इश्युइंग डेट प्रोव्हाइड केली आहे का तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे। त्यानंतर बघा ऍडिशनल रिझर्वेशन आहे का नाही, तुम्ही ऑर्फन आहात का नाही या ठिकाणी यस किंवा नो मध्ये द्या। नंतर ऍड्रेस इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुमचा ऍड्रेस बरोबर आहे का नाही तो सुद्धा या ठिकाणी एकदा चेक करून घ्या। त्यानंतर बघा अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुमच्यावरती काही कोर्ट केस सुद्धा पेंडिंग आहेत का नाही या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी यस किंवा नो मध्ये सांगायचं आहे।
पर्टिक्युलर प्राइज, मेडल किंवा स्कॉलरशिप काही भेटलेली आहे का तुम्हाला चालू शिक्षणामध्ये किंवा शिक्षण घेतल्यानंतर तेही सांगा. त्यानंतर बघा शेवटचा जो मुख्य आहे या ठिकाणी क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन आहे. यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन तर लिहिलेलंच असेल तुम्ही, परंतु तुमचं जर ग्रॅज्युएट कंप्लीट झाला असेल किंवा या ठिकाणी तुमचं MSCIT काही कंप्लीट झाला असेल किंवा मराठी 30-40 किंवा इतर काही कंप्लीट झाला असेल आणि त्याचं सर्टिफिकेट आलं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा. आणि जर तुम्ही काम करत असाल आणि काम करताना एक्झाम देताय तर तुमचं एक्सपिरियन्स काही असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचंय. तर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल पूर्ण इन्फॉर्मेशन मध्ये या ठिकाणी बघा अपडेट अनलॉक प्रोफाईल दिलेलं आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर बघा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल यासाठी व्हेरिफिकेशनसाठी. OTP व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचंय. सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुमची जी प्रोफाईल आहे ती ओपन होते. या ठिकाणी स्टेप्स दिलेले आहेत, 6 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. आधार डिटेल, जर तुम्हाला आधी बघितलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला एडिट करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुमची सगळी बघून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जी प्रोफाईल आहे ती एडिट करायची आहे आणि सेव्ह करायची आहे. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही या ठिकाणी स्टेप वरती क्लिक करा. केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करायची आहे आणि सेव्ह करायची आहे. त्यानंतर 1 ते 5 पर्यंत तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन सेव्ह करत आल्यानंतर 6वी जी स्टेप आहे अपलोड फोटो आणि सिग्नेचर मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिसलेल्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि तुमचे जे सबमिट प्रोफाईल जे आहे ते सबमिट आणि लॉक प्रोफाईल मध्ये टाकून द्या. त्यानंतर तुम्हाला एकदा विचारल ते तुम्हाला कन्फर्म जे आहे तुम्ही केलेला बदल जो आहे तो कन्फर्म करायचा आहे का, तर कन्फर्म वरती क्लिक करा. या ठिकाणी बघा कॅन्डिडेट प्रोफाईल सबमिटेड झालेला आहे, लॉक झालेला आहे आणि सक्सेसफुली सेव्ह पण झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या माय अकाउंट वरती वापस जा, तर तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल स्टेटस जे आहे ते कंप्लीट म्हणून येऊन जाईल. म्हणजे तुमचे जे अपडेट आहेत ते सक्सेसफुली या ठिकाणी अपडेट झालेले आहेत या ठिकाणी. तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून झाला असेल. या ठिकाणी बघा कशा पद्धतीने तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायचं आहे. या ठिकाणी पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मी दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीनेच तुम्ही तुमचं प्रोफाईल देखील या ठिकाणी अनलॉक करा आणि त्या ठिकाणी अपडेट करा. त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी तो फॉर्म भरायला सुरू करा. तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी जर तुम्ही अजून चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.